काय आणि मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक चीफ स्पोक्समॅन. काय सांगेल सर आजच्या कार्यक्रमाविषयी? आजचा कार्यक्रम बेसिकली शाहू महाराजांची जयंती मागच्या 1 महिन्यापासून, त्यांच्या जन्मदिवसापासून 26 जूनपासून सुरू आहे पूर्ण भारतभर. अच्छा. आणि त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज औरंगाबादला महाराष्ट्र पातळीवरचा कार्यक्रम ठेवला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झालेले आहेत आणि महाराष्ट्र लेवलचा कार्यक्रम आज औरंगाबादला ठेवला. तर या कार्यक्रमामध्ये शाहू महाराजांचं जे कार्य आहे, त्यांनी ह्या देशातील मूळ निवासी बहुजन समाजाला त्यांचे अधिकार त्यांच्या राज्यात दिले, एक राजा असून सुद्धा, आणि त्यांचा कल्याणकारी जो त्यांच्या योजना होत्या त्या राबवल्या. तर त्याची माहिती देशभरातील लोकांना करून देण्याचा तो भाग आहे. आणि म्हणून तसंच राज्य आपण निर्माण केलं पाहिजे. आज तसं राज्य नाही आपल्या देशात, त्याच्या उलट सुरू आहे. तर त्याच्यामुळं त्या पद्धतीची जागृती समाजामध्ये निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. काय कार्यक्रम होता सर? कार्यक्रम काय काय ठेवले? की नाही, भाषणाचा ह्या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं भाषणाचा कार्यक्रम. अच्छा. राज्यस्तरीय छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती आम्ही संभाजीनगर येथे साजरी केली आणि त्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजा होते. ते राजे असतानासुद्धा त्यांनी अनेक लोकोपयोगी लोकाभिमुख कार्य केले. त्यांनी 50% आरक्षण, त्यांना आम्ही आरक्षणाचे जनक मानतो. तसेच त्यांनी कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिला सशक्तीकरणासाठी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शैक्षणिक जे त्यांचं शैक्षणिक क्षेत्रात जे काम आहे त्याच्यामुळे हा जो बहुजन मूलनिवासी समाज आहे हा शिक्षणात त्यांच्या संस्थानामध्ये पुढे गेला. आणि त्यांचे एक कृतज्ञता म्हणून आम्ही हा जयंती सोहळा प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरी करत आहोत. आणि याचा समापनाचा जो कार्यक्रम आहे, राष्ट्रीय समापनाचा जो कार्यक्रम आहे, तो आम्ही कोल्हापूर, जे शाहू महाराजांचा जिथे जन्म झाला तिथे आम्ही शाहू महाराजांच्या जयंतीचा समापनाचा कार्यक्रम कोल्हापूर येथे घेत आहोत 25 जुलैला. आणि आम्ही सर्वांना विनंती केली आहे की आपण सर्वांनी तिथे यावे आणि कार्यक्रमाची शोभा. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक आज देशभरामध्ये राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती जी आहे तर हे पार्टीच्या वतीनं या ठिकाणी साजरी होत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राज्य लेवलचा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता माननीय मूलनिवासी बी डी बोरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पार्टीच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं समाजासाठीच योगदान आणि कार्य हे लोकांपर्यंत अवगत करून देऊ इच्छितो. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आज जयंतीचा आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्यासोबत आमची महाराष्ट्र राज्याची, त्याचप्रमाणे जालना जिल्ह्याची पूर्ण टीम आमच्या सोबत आहे. आणि निश्चितच यापुढे आम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे विचार समाजाला देत राहू. तर्फे लोककल्याणकारी राजश्री शाहू महाराज यांची जयंती आम्ही संपूर्ण देशामध्ये साजरी करत आहोत. केवळ जयंती साजरी करणं हा काही उद्देश नाही, परंतु या जयंतीच्या माध्यमातून जनजागृती करून जे शाहू महाराजांनी लोककल्याणाचं कार्य करत असताना लोकशाहीचं बीज रोवलेलं आहे या शाहू नगरीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्या लोकशाहीचं बीजाचं रूपांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलेलं आहे. आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी लोक जागर करणे शाहू महाराजाच्या जयंतीनिमित्तानं आणि आम्हाला पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या देशामध्ये सत्ता स्थापित करायची आहे.
आणि त्या सत्तेच्या माध्यमातून या भारतीय संविधानाचं पुरेपूर अंमल करायचा आहे. धन्यवाद. जय भीम, जय मूल्यवास. महाराष्ट्र राज्य पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक हे आपलं राष्ट्रीय अभियान आहे आणि राष्ट्रीय जयंती कार्यक्रम आहे. तो संपूर्ण भारतभर साजरा होत आहे आणि याची सुरुवात जी झाली ती झाली प्रयागराज येथून आणि त्याचा समापन आपण कोल्हापूरला शाहू महाराजांचं जीवन कार्य तिकडे आहे तिथे आपण समापन करत आहोत. सर